आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बारके शेठ, अक्षरा मॅडम कडे बघा. अहो त्यांनी डोसकर इस्तू का ठेवलाय? काय झालं असेल? नुसता इस्तू नाही ठेवला, जाळंदूर संघच होणार आहे. अयो बारके शेठ, त्या इकडेच यायला लागले ती. होय काय? आयो आता पार मेलो मी. अरे बाबा, अहो तुमच्या संग मी आम्ही मेलो. तुझं काय? तुला कसलं ब्या? तू तर संन्याशी आहेस ना. तुम्हाला आगीचं कसलं ब्या? आज 6 नेमकी नाही तुम्हासनी. ए भावा, त्या इथंच यायला लागल्यात. तुम्ही आधी पळा, नाहीतर त्या हाणतील तुम्हासनी. चला चला चला. छोटे मालक थांबा. बारके शेठ, लाल दिवा लागला. आता हाय तसं एका जागेवर थांबावंच लागतंय. हाय का हाय का? लाज वाटते का तुला? कसला मर्द आहेस, एका हाकेत गार पडतोयस. काय करू, मॅडमचा धाक वेगळाच आहे. छोटे मालक दूर संन्यासी. गप्प बसा. घरात काय चाललंय त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाहीये ना. आता तुम्ही मॅडमना आधार द्यायला हवा. हे असं लहान मुलासारखं वागून का त्यांचा त्रास अजून वाढवताय? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. काय झालं हाय घरात? आणि आई साहेबांनी काय झालं हाय? यातलं आम्हासनी काय बी माहित नाही. बरोबर आहे, कसं माहिती असेल? त्यासाठी जबाबदारीने वागावं लागतं. घरात काय सुरू आहे ना त्याचं भान असावं लागतं. हे असे कपडे घालून पळ नाही काढू शकत तुम्ही. आधी कपडे बदलून या, मग मी तुमच्याशी बोलेन. आम्ही ही कापडं बदलणार नाही आणि तुम्ही आमच्या जवळ येऊ नका. मला काही हौस नाहीये तुमच्या जवळ यायची. आम्हासनी सांगा, काय गोंधळ झालाय घरात? आई साहेब बरे आहेत ना? अहो सांगा की काय झालं हाय? काय सांगू? प्रताप काकांनी दारू पिऊन सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. काय? हे काय शक्य आहे? ह्या घरात काही शक्य आहे? तुम्ही हे असं वागाल ही तरी अपेक्षा कुठे केली होती कोणी? तसंच काकांचं. ह्या सगळ्याला ना तुम्ही आणि तुमचं नाटक जबाबदार आहे. हे बघा, उगा काय बी बोलू नका. छोटे मालक, तुम्ही जे काही वागताय त्याचे परिणाम काय होतील ह्याचा विचार केलाय? जरा शांतपणे बसून ह्याचा विचार करा. तुम्ही तुमच्या मनाला येईल तसं वागताय, त्यामुळे घरातली काही लोकही मनमानी करत सुटलेत. तुमच्यासाठी हे किती महत्वाचं आहे मला माहित नाही, पण या सगळ्यात मॅडम खूप दुखावल्या जात आहेत. त्या खूप खचल्यात आहो. त्यांचा तरी विचार करा. इथून पुढे कुठलंही पाऊल उचलताना तुम्ही त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांना थोडं तरी समजून घ्या. तुम्ही उगा भाषण झाडू नका. आम्हासनी आमच्या आई साहेबांची काळजी आहे आणि तुम्हासनी एवढी काळजी असेल ना तर आमच्या संघ लग्नासाठी तयार व्हा. मग आम्ही हे नाटक बी बंद करतो आणि ही कापडं लगेच बदलतो. उगाच काहीतरी बोलू नका आणि कसली अपेक्षा तर मुळीच करू नका. हे या जन्मात शक्य नाही. काका, काका. सुंदर, अरे हा का काय मारत? झोप लागली त्यांना. वा वा वा, आमच्या झोपा उडवून काका इथं निवांत झोपलेत होय? उठवा त्यासनी, मला त्यांच्या संग बोलायचं आहे. गप्पस की जरा. काका, उठा की. हो काका, उठा. सुंदर,
का रे बाळा असं तावा तावानं का आलाय सर? अहो निस्तानी आलाय, डोसक्यात बत्ती घालून आलाय. तुमच्यासारखी गॅस देणारी माणसं आजूबाजूला असल्यावर पत्ती पेटणारच की. माझं लगीन होऊ दिलं नाही आणि आता संन्यास घेतोय तर त्याला बी नाही म्हणताय. मग काय करू काय म्या? तुमच्या नेमक्या माझ्याकडनं अपेक्षा काय आहेत? सुंदर, अरे काय करतो तू असं? अरे राजा, माझ्या या हातानं दादाच्या मगरी तुला फुलासारखं जपलंय म्या. तुला जन्मल्यापासून काय बी त्रास व्हायला नको म्हणून मी खबरदारी घेतलीये. अरे तू, अरे डोसक्यात राग घालून असं बोलायला लागलायस? हे बघ, तू अगोदर शांत हो आणि डोसक्यावर बर्फ ठेवून नीट विचार करून मला सांग, मी खरंच चुकतो काय रे? चुकत नसशीला की, पर माझा निर्णय बी मला घेऊ देत नाही. समजामध्ये मोडता आणताय. म्या? अरे म्या कशाला मोडता आणू सोन्या? ए बघ सुंदर, तुझं लगीन दामदुमीत व्हावं असं मला बी वाटतंय की, पण तू नीट विचार करून मला सांग, अरे बाहेरची कोण बी पोर घरात येणार आणि आपल्या रीतिरिवाज तिला आल्या नाहीत आणि आपल्याच डोसक्यावरती मिरा वाटायला लागली तर? म्हणून माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू घरातल्याच पोरीशी लगीन कर, म्हणजे ती तुझी काळजी तरी घेईल. हो, आणि तू बघितलंस ना, अरे बाहेरची पोर घरात येऊन लग्ना अगोदर आपल्या पैशावरच डोळा ठेवून होती ती. अरे घरातली पोर असेल तर पैशापेक्षा आपली काळजी जास्त करल. काका, घरचं आणि बाहेरचं असं काय बी नसतंय. जी पोरगी आपल्याला आवडती तिलाच आपलं म्हणणार ना व. पर तुमचं कसं आहे, जी पोरगी मला आवडती ती तुम्हासनी आवडत नाही आणि जी पोरगी तुम्हासनी आवडती ती मला आवडत नाही. हे जर असंच चालणार असेल तर मी संन्यास घेतलेला काय वाईट आहे? पण तरी बी हे बघ सुंदर, तुझं ना येच पटत नाही मला. अरे मी दारू पिलो ती आनंदात नाही र, तर तुझ्या काळजीनं, तुझ्या कुर्तुतीने लय दुःख झालं बघ मला. अरे तुला एवढं समजावून सुद्धा तू असा निर्णय घेतोस म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो असं वाटायला लागलंय मला.